कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, तुम्ही तर बोललात तो बेशुद्ध असेल, पण तो तर शुद्धीर होता आणि ती पोरगी पण त्याच्या सोबत होती आणि आम्ही त्याला घेरला होता, पण तितक्यात ती मुलगी आडवी आली। खूप डेंजर पोरगी राव। तुम्हाला सांगितलेलं साधं एक काम धड करता येत नाहीये। त्या नानूने सगळा घोळ घातलाय। गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचलीये, पोलिसांपर्यंत। त्यामुळे तुम्ही शांत राहा। मी तुम्हाला फोन करेन, पुढे काय करायचं ते सांगते, ठीक आहे? पारू 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 पारू, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काटा आहे हा। वाटते तितकी सोपी नाहीये ही। मी तर काय बडबड केली कुणास ठाऊक। अनुष्का मॅडमनी माझं मंगळसूत्र तर बघितलं नसेल ना? मी त्यांना माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याबद्दल सांगितलं तर नाही ना? काल मी हिला माझा प्लॅन तर सांगितला नसेल ना? मी दिशाची बहीण आहे हे हिला कळलं नसेल ना? शिट यार, काहीच कसं आठवत नाहीये मला। मॅडम, काय ग? कापी घेणार का? नाही, नको। पारू, तुला घ्यायची आहे? म्हणजे तुला कॉफी प्यायची आहे का? तर पी ना। तू बी माझ्या घरच्या जास्वंदी सारखीच आहेस, पण तुझी नीट काळजी घेत नाही का इकडं कुणी? पण तू काळजी नको करूस। मी इकडनं जाईन ना, तेव्हा समजांना सांगून जाईन की तुझ्यावर नीट लक्ष ठेवा म्हणून। तुला माहित आहे, माझी जास्वंदी आहे ना, ती लई गप्पा मारते माझ्याशी। मी बी तिच्या बरोबर गप्पा मारते। नाही, काय काय शिकवलंय तिने मला। खरं आणि निस्वार्थ प्रेम काय असतं हे मी तिच्याकडनं शिकली। आणि आता खऱ्या प्रेमाची जाणीव जरा जास्तच व्हायला लागली। नानू अशी माझं ना तिच्यावर लई प्रेम आहे आदित्य सर। अरे कोण ती? ती म्हणजे माझी पार्वती। खूप रमली आहेस ना इथे? बाय, बघा ना, निसर्ग कसला सुंदर आहे। हो, निसर्ग आणि माणसं पण, हो ना? बाय, आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी आलेलो आहोत। असं एखाद्या परक्या माणसावर इतक्या सहजासहजी कसं काय विश्वास ठेवू शकतेस तू? असं एखाद्यासोबत हसून खेळून बोलायची काय गरज आहे? हा, असं एखाद्यासोबत सायकलवर फिरायला जाणं, त्याच्यासोबत मिळून स्वयंपाक करणं, हे हे सगळं तुला योग्य वाटतंय का? हा, का असं वागतेस तू? फायनली मी आदित्यच्या मनातून पारूच्या नावाचं भूत उतरवलं। अलग सरो, यात काय चुकीचं आहे? अरे आता स्वयंपाक करणं हेच तर माझं काम आहे ना। अन तो बिचारा नानू, तो 2 शब्द माझ्याशी गोड बोलला तर काय बिघडलं? एकटाच आहे इकडं, त्याच्या बरोबर बोलायला सुद्धा कोणीच नाही। म्हणून मी त्याच्या बरोबर जरा 2 शब्द गोड आणि पिरमानं बोलते। नाहीतर असतात ना इकडं काय काय माणसं,
कारलं खाल्ल्यासारखं नुसतं कडूच बोलता येतं त्याला. अगं तुला माहिती आहे का त्याच्या मनात काय आहे ते? नाही माहिती. तुम्ही सांगा ना त्याच्या मनात काय आहे माझ्याबद्दल. तो मूर्ख तुझ्या प्रेमात पडलाय. काय? तोच सांगत होता मला काल रात्री. नानू नानू हा आधी मला सांग, तू आमच्या मालक सरांना काय म्हणलास? काय सांगत? तुला मी आवडते हे तू आमच्या मालक सरांना का सांगितलंस? अरे मी कधी म्हटलं असं? सरळ मलाच सांगायचं ना. चुलला नानू तुझं मन लई चांगलंय बघ. तुझं मन लई स्वच्छ आहे. तुझ्या मनात काय बी पाप नाही. निस्वार्थ आहेस बघ. तू ना खरंच लई चांगला आहेस. मालक सर तुम्हाला ना अजिबात खोटं बोलता येत नाही बघा. तुमचे डोळे ना समजा खरं खरं सांगतात. पार्वती, मी एवढं सगळं बोललो त्यांना, तुला राग नाही आला? आता तर राग कशा पायी येईल? मला तर ना असं वाटतं आपण चांगले मित्र होऊ शकतो. तसं बी ना आता माझं कोणीच मित्र नाही. मी आहे ना प्रेम पुजारी, आपलं काम भारी. मी आहे तुझा मित्र. पारू, माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्राईज आहे. सरप्राईज आहे, सरप्राईज. आपण एक काम करूया, तुला झाडा फुलांची आवड आहे ना? इथे एक जंगल आहे. त्या जंगलात खूप औषधी वनस्पती आहेत. तुला औषधी वनस्पती आवडतात ना? वय मग आपण चल तिकडे जाऊया, तुला समज दाखवतो. चालतंय चल. एक मिनिट. आंबा, तू नाही जाऊ शकत. का नाही जाऊ शकत? का नाही जाऊ शकत म्हणजे हे स्वयंपाक करायचा आहे ना. मालक सर आजचा समजा स्वयंपाक मी आधीच बनवून ठेवलाय. नाही मग ते माझी खोली क्लीन करे, माझी रूम क्लीन करायची बिकॉज मी केली, चक्काचक करून ठेवले. जा जाऊन झोपा. ए तू कपरे, तुला ते आपलं पारू मालक सर ते मी तू आपलं पारू तुम्ही नुसतं आठवतच बसा. पण आजच्या दिवसातली माझी समधी कामं झालेली आहेत. त्यामुळे आजच्या उरलेल्या वेळेत मी काय करायचं हे माझं मी ठरवेन. तुम्ही सांगायची अजिबात गरज नाही. मी तुला सांगतोय ना तू नाही जायचंस म्हणून. मी तुम्हाला सांगितलं ना मी जाणार म्हणून. नानू सर सर, पार्वती जरा या बाजूला येतेस? नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.